एखादी गोष्ट आपल्याला आज चांगली वाटत नसेल, कदाचित हळूहळू सवय होत होत तीच गोष्ट आपल्याला भविष्यात चांगली वाटू शकते. त्यामुळे कधीकधी प्रवाहासोबत व्हायला हवे. स्वामी समर्थ म्हणतात, काही माणसं अज्ञानामुळे भान नसतं, ते काही बोलतात, जे जिव्हारी लागतं, पण आपण ते मनाला लावून घ्यायचं नाही. त्यानं आपलं मन कमकुवत होतं. मग ते मन मोडून पडणारं, भोवताली असलेल्या परिस्थितीशी टिकून राहणं आणि त्याचा सामना करणं हे महत्त्वाचं. त्याने माणूस शारीरिकरित्या व मानसिकरित्या ताकदवर होतो. अरे आत्मविश्वास असेल तर आपण म्हणणं समोरच्याला पटवून देऊ शकतो, त्याचा गैरसमज दूर करू शकतो. संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जोडीदार जिथं कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं. जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याची प्रगती फार थोड्या काळाकरता होते, पण जो इतरांचा विचार करतो त्याची प्रगती कायम होत राहते. स्वामी समर्थ. सर्व भावना हृदयात साठवून ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करा. काही अशा व्यक्तींजवळ ज्यांना तुमच्या भावनांचा आदर ठेवतात व त्या समजून घेईल. चढ उतार माणसाच्या आयुष्यात येतच असतात, परंतु वेळीच जाणीव होते की कोणासाठी आपण जास्त जवळचे आहोत व कोण फक्त जवळचे म्हणतो. तूप शरीरासाठी चांगले असते, म्हणून जास्त खाल्ल्यास त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो. तर वाईट गोष्टी यांचा अतिरेक केल्यास त्याचा किती वाईट परिणाम भोगावा लागेल याचा विचार करा. मैत्री ही सुखदुःखात साथ देते आणि संकट आले तर त्यावर मात देते. समोरच्या व्यक्तीला समजून सांगणे सोपं असतं, परंतु तुम्ही स्वतः समोरच्या व्यक्तीला किती समजून घेता हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेणं ऐवजी संघर्षाची तयारी ठेवा. कलियुग आहे, इथं खोट्याला स्वीकारले जाते आणि खऱ्याला तोडले जाते. गुरुचरित्र कसे वाचावे भाग 2. गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे. दुपारी 12 ते 12:30 वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची असल्यामुळे त्यावेळी वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्राचे वाचनाचा कालावधीत फराळ घेऊ नये. आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाल्ल्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकधान्य फराळ करावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने करावी. तसेच या कालावधीत चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबराचे चप्पल जोडे वापरावेत. गुरुचरित्र वाचायला कालावधी ब्रह्मचर्य पाळावे. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबियास जर अशा वेळेस गुरुचरित्र दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे, अर्ध्यावर सोडू नये. गुरुचरित्राचे वाचन कालावधीत विटाळाचा सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. तुम्हाला माहिती कशी वाटली ती सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इन्स्टावर, फेसबुकवर फॉलो देखील करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल. धन्यवाद. ग्रुपवर देखील शेअर करा. धन्यवाद. काही व्यक्ती मनाने कितीही दूर झाल्या तरी त्यांची जागा नेहमी हृदयात असते. कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबत जास्त बोलतात. काळ कितीही कठीण असला तरी घाबरून जाऊ नका. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि लढत राहा. शेवटी जिंकणार तुम्हीच हे लक्षात ठेवा. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा करत नाही, कायम सोबत असतात. मग ते नाते कोणते का असेना, कायम सोबत असतात. मग जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात.
काट्यात जन्म घेणारे अल्पायुष्य गुलाब सर्वस्वी अर्पण करून जगते सार्थ. काट्यात जन्म घेणारा अल्पायुष्य गुलाब सर्वस्व अर्पण करून जगणं सार्थ करतो. याउलट सुंदर दीर्घायुष्य लाभलेला मनुष्य मात्र परिस्थितीला नावं ठेवत रडत आणि कुढत बसतो. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इन्स्टावर, फेसबुकवर फॉलो करा.